हो नेले होते डॉक्टरकडे. काही नाही व्हायरल असेल म्हणून म्हटले. हो ते पण असू शकते. हवेचे प्रदूषण काय असते? हवा स्वच्छ का नसते? गाड्यांनी सोडलेला धूर हवेमध्ये मिक्स होतो. कारखान्यांनी सोडलेला धूर, कार्बन डायऑक्साईड व अजून खूप सारे केमिकल्स हवेमध्ये मिक्स होतात. फटाक्यांमुळे पण होऊ शकते. हो ते पण असू शकते. झाडे पण खूप कापले जातात. म्हणून मुले आजकाल खूप आजारी पडतात. हे बातमी वाच. वाढत्या प्रदूषणाने समुद्रातील प्राण्यांच्या जीवाला धोका. आता पाण्याचे प्रदूषण कसं होते? खाली पडलेला कचरा, प्लास्टिक, कारखान्याचं वेस्ट पावसाच्या किंवा सांडपाण्यासोबत वाहत जाऊन नदीत, तलावात मिळतात. हो आणि मग समुद्रात. आणि तेच पाणी आपण वापरतो. पक्षी आणि प्राणी पण तेच पाणी पितात. या पाण्याचा आपल्यावर आणि प्राण्यांच्या हेल्थवर इम्पॅक्ट होतो. मग प्रदूषण कसे टाकायचे? ज्याने प्रदूषण होते तेच करून गाड्या कसे काढणार? वाहने तर लागतातच ना. फटाके नाही फोडले तर दिवाळीला, नव्या वर्षाला मजा नाही येणार. मग कारखान्याचे धूर, पाणी स्वच्छ करायचे, फिल्टर लावायचे. गाड्या मेंटेन ठेवल्या तर कमी धूर निघेल किंवा इलेक्ट्रिक कार वापरायचे. शेअर्ड राईड्स केले तर गाड्या कमी लागतील. जमेल तेव्हा बस ट्रेन वापरता येईल. पण पाण्याचे काय? तेच कचरा कमी करायचे. रिड्यूस, रियूज, रिसायकल. प्लास्टिक वापरायचं नाही. सिंगल यूज प्लास्टिक थोडंसं टाकीचं. नदी काठ, समुद्र किनारे स्वच्छ करायचे. घराजवळची जागा स्वच्छ करायची. पार्क, रस्ते स्वच्छ करायचे. हवा शुद्ध करण्यासाठी खूप सारे झाडे लावायचे. चला मग आपण